आई किचनमध्ये नमस्ते. आजची रेसिपी आहे, हा काला भोपळा आहे, याचा आपल्याला हलवा बनवायचा आहे. आता तुम्ही म्हणणार की काला भोपळ्याचा हलवा कसा होईल, पण तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल. आणि हा आहे ना, ह्याचं घागरं पण बनवतात, ह्याचं काय भाजी पण खातात. तरी ते आहे ना, आपण बघा कटिंग करून घ्यायचं. खूप टेस्टी बनवणार आहे असा हलवा, बर्फी. तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पहा, लाईक करा आणि शेअर करा. ह्याचे पीसेस असे करायचे, मोठे मोठे पीसेस करायचं. आणि हा वजनाने आहे ना, अर्धा किलो आहे, पुरा 500 ग्राम आहे. आणि कटिंग कशी करते ते बघा, पीसेस कसं करते आणि साफ कशी करते आहे इथे या भोपळ्याला ते बघा. हा कापताना आहे ना हातावर येतो, म्हणून सावकाश कापायचा. इथे कट कसं करते, पीसेस थोडं मोठे मोठेच ठेवायचे. असे पीसेस करायचं. नंतर आहे ना, हे आतून पूर्णपणे असा बी काढून घ्यायचा. इथे बी आहे ना पूर्ण काढायचा, असे साफ करायचं बघा. असे पीसेस करायचं. इथे मी पूर्णपणे असं कट करून घेतलेलं आहे आणि आतमधून त्याच्या बी काढून घेतलेला आहे. हा एक नंबर टेस्टी असतो. इथे बी काढलेला आहे. आता हे बघा, ही साल नाही काढलेली आहे मी. असे पीसेस करायचे मोठे मोठे एकदम. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असला तर लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब करा. आणि ह्याची सामग्री आहे ना आपल्या घरामध्येच आहे, काही टेन्शन नाही आहे. जे आपल्या घरामध्ये आहे तेच. नक्की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि लाईक करा. इथे पूर्णपणे कट केलेला आहे. इथे बघा, हा काला भोपळा छान असा कट केलेला आहे आणि साफ पण करून घेतलेला आहे. इथे पहा, इथे मी चालण घेतलेली आहे. या चालणमध्ये आहे ना आपण असे मोठे मोठे पीसेस ठेवायचं. ह्यांना आहे ना, आता मी तुम्हाला सांगते हे कसं करायचं. ते पूर्णपणे इथे साल नाही घेतलेलं आहे. हे इथे आहे ना आपण बॉईल करून घ्यायचं. इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे बॉईल करायला. त्याच्यावर आपण हे एक 10 मिनिटं फक्त बॉईल करून घ्यायचं, 10 मिनिटं. आणि वरून ढाकण ठेवायचं. मिनिटं झालेली आणि बघा छान असं शिजलेलं आहे काला भोपळा. आता आहे ना आपण इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचं. इथे बघा, तुम्हाला आहे ना मी सांगते, हा काला भोपळा आहे, तुम्ही पाण्यात टाकून पण शिजवू शकता, नाहीतर असं मी शिजवलंय ना वाफेवर तसा पण शिजवू शकतं. पण ह्याच्यात पाण्यात शिजवलेलं पूर्णपणे ते सत्व जाणार, म्हणून मी अशी साल बघा एकदम आसानीशी निघते. इथे मी आहे ना साल तुम्हाला दाखवते की ती बघा सोप्या पद्धतीने निघते. म्हणून मी आहे ना अशी चालणीमध्ये त्यांना वाफवून घेतलेली आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये टाकला ना तर ह्या काला भोपळा आहे ना शिजायला लवकर शिजतो. म्हणून मी आहे ना ह्या पद्धतीने घेतले. तुम्हाला कसं वाटेल तसं तुम्ही शिजवून घ्या. आणि असं वाफेवर शिजवलं ना तर ही साल आणि ह्यातले सत्व वगैरे काही जात नाही. आता इथं पूर्णपणे काय करायची, अशी साल काढून घ्यायची बघा, सोप्या पद्धतीने निघते पूर्णपणे. आता ही साल काढून घ्यायची. इथे आहे ना भोपळ्याची पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे. इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना हा भोपळा आहे ना छान असा मिक्सरला लावून घ्यायचा, एकदम पेस्ट करून घ्यायची. मिक्सरला आपण भोपळा छान असा क्रीमी असा पिसून घेतलेला आहे बघा. असा दाटसर पण नाही, एकदम क्रीम सारखा. इथे 1 वाटी बघा भोपळ्याचा असा छान असा आपण पिसून घेतलेला आहे, 1 वाटी. ह्या 1 वाटीने साखर मोजून घ्यायची, कारण हा भोपळा काला भोपळा आहे तो काही जास्त गोड नसतो.
पचाच असतो. मग आपण साखर टाकायची इथे, जेवढी तुम्हाला लागेल तेवढी टाका. आता इथे आहे ना 1 वाटी साखर घ्यायचं, जेवढा आपला तो काल्या भोपळ्याचा 1 वाटी साखर आणि 1 वाटी काला भोपळा असा मिक्स करून घ्यायचा चवीनुसार, आणि तुम्हाला किती गोड लागेल तेवढं घ्या. इथे आहे ना गॅस चालू नाही केलेला आहे, आपण कढईमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. पहिल्यांदा छान असं मिक्स करून घ्यायचं. हा हलवा आहे ना, करारी हलवा बनवायला इतका सोपा आहे, इतका सोपा आहे आणि टेस्टी पण एक नंबर आहे. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बघा कसा टेस्ट आहे, आणि घरगुती तर एकदम टेस्टी आहे. मोठी माणसं तर खातातच, पण छोटी मुलं पण खातील आणि मागून मागून खातील. इथे बघा असं छान अशी साखर मिक्स केलेली आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला गॅस चालू करायचा आहे. इथे आहे ना गॅस चालू केलेला आहे, गॅसवर घेतलेलं आहे. आता बघा छान असं क्रीमी बनतो एकदम, पण घाबरायची गरज नाही आहे आपल्याला. छान असं आपण पेटून घ्यायचं, पूर्णपणे क्रीम बनवतात असे बनवायचे. इथे आहे ना गॅस चालू केलेला आहे आणि छान असं गॅसवर आहे ना बघा एकदम क्रीमसारखा झालेला आहे, पण घाबरायची गरज नाही आहे. इथे एक 5 मिनिटांनी आहे ना पूर्णपणे आहे ना छान असा बनल आपला करारी हलवा. बघा इथे एकदम, कधी कोणी अशा व्हिडिओमध्ये अशी रेसिपी बघितली पण नव्हती आणि असा कोणी घरगुती करारी हलवा खाल्ला पण नव्हता, म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा. इथे काय करणार आहे, आता मी वेलची पूड टाकणार आहे 1 चमचा. ती छान अशी क्रिस्पी घेतलेली आहे, पावडर नाही घेतलेली, ही मी मिक्सरला लावून घेतलेली आहे अशी, कारण हे दिसायला खूप छान दिसेल. इथे मिक्स करायचं आणि तुम्ही आहे ना मी मापात सांगितले तेवढ्या मापात घ्या, म्हणजे कसं प्रमाणात टाकल्यानंतर आहे ना रेसिपी खूप छान बनणार. इथे मी आहे ना अर्धा किलो घेतलेला काला भोपळा, अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम घेतलेला. त्याच्यामध्ये आहे ना साखर 1 वाटी टाकलेली, कारण त्याची क्रीम पूर्णपणे मिक्सरला पिसून 1 वाटी झालेली, मग त्या मापाने साखर 1 वाटी घेतलेली. इथे 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. आता आहे ना इथे आपण छान झालेलं आहे. इथे आपण 2 चमचा ही टाकायचं, तूप टाकायचं. तुमच्याकडे तूप असला तूप टाका, घी टाका, तेल टाकला तरी चालेल, पण कसं आहे तूप टाकल्याने ना टेस्ट खूप छान येतो. 2 चमचा टाकलेले आणि इथे आहे ना आता गॅस स्लो करायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे बघा कलर पण छान असा चेंज झालेला आहे, आणि तुम्हाला आहे ना इथे कलर टाकायचं असेल टाका, केसरी कलर टाका, लाल कलर टाका, पण मी इथे कलर नाही टाकला आहे. ओरिजिनलमध्ये जो आहे काल्या भोपळ्याचा कलर असतो तोच कलर आहे, कोणताही कलर नाही टाकलेला आहे, कारण हा कलर खूप छान आलेला आहे. तुम्हाला टाकायचं असं टाकू शकता, नाही तर इथं केसर पण टाकू शकता, पण ऑलरेडी कलर हाय छान असा दिसतोय म्हणून मी कलर नाही टाकले. तुम्हाला टाकायचंच टाका. इथं तूप छान असा मेल्ट केलेला आहे. आता घट्टसर होत आहे पूर्णपणे बघा छान असं. इथे 2 मिनटं पण नाही झाले, पण काय करायचं इथे कढईला लागलं नाही पाहिजे, फक्त मिक्स करायचा. एक 5-10 मिनटं मिक्स केलं ना खूप छान असा बनतो. इथे मी बदाम घेतलेले आहेत, तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडेल ते घ्या. छान असं बदामाचे काप आहे ना मोठे मोठे कट केलेले आहे. तुम्हाला जे आवडते ते ड्रायफ्रूट टाका. इथे बघा छान असं क्रीमी झालेलं आहे. इथे कॉर्नफ्लॉवर घेतलाय 3 चमचा, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आणि पाणी टाकताना थोडं थोडं मिक्स करायचं, कारण ते घट्ट होतं. इथे कॉर्नफ्लॉवर आहे ना मिक्स केलेला आहे छान असा बघा, घटसर करायचा आणि आपण आहे ना
ते हलवून घ्यायचं, नाही ते नाही हलवलं तर पत्तर बनेल, एकदम असा घट्ट बनतो दगडासारखा. म्हणून जेव्हा पण तुम्हाला कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं आहे तर असं पातळ करायचा, पाणी टाकायचं नाही तर घट्ट होतं लवकर. इथे आहे ना छान असा घटसट झालेला आहे. इथे आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा. टाकताना आहे ना गॅस आहे ना स्लो नाही फास्ट करायचा आणि थोडा थोडा टाकायचा, इथे घट्ट होतो. इथे कॉर्नफ्लॉवर टाकायचं छान असं बघा आणि आहे ना मिक्स करून घ्यायचा पूर्णपणे. पूर्णपणे मिक्स केलेलं आहे इथे आणि गॅस आहे ना स्लो करायचा. आता बघा आता कलर पण छान आहे आणि पूर्ण घट्ट होणार एका सेकंडमध्ये. पूर्णपणे इथे बघा घट्ट झालेला आहे. कलर पण बघा आणि चकाकी किती छान आलेली आहे करारी हलव्याला. कलर वगैरे काही नाही तरी पण बघा चकाकतो एकदम छान असा. इथे गॅस आहे ना स्लो करायचा. स्लो गॅसवर छान असं घट्ट करून घ्यायचं. इथे बघा घटसट एकदम घट्ट झालेला आहे आणि कढई सोडायला लागल्यानंतर आहे ना समजायचं की आपला करारी हलव्याचा ही क्रीम छान अशी बनलेली आहे. इथे कढई बघा, कढईला चिकाटलं नाही पाहिजे. इथे चिकाटलंही नाही बघा, घट्ट एकदम असं झालेलं आहे, छान असा क्रीमी झालेला आहे. नक्की तुम्ही माझ्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा आणि लाईक करा. अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असलं ना तर लाईक करा. आणि हे सगळं आपल्या घरामध्ये आणि आपल्या किचनमध्ये सगळी सामग्री आहे. इथे पूर्णपणे घटसट झालेलं आहे एकदम. आता आपण आहे ना हे काढून घ्यायचं. इथे गॅस पण बंद करायचं. छान असं झालेलं आहे क्रीमी एकदम. इथे बघा छान असं झालेलं आहे बघा. 1 तास झालेला आहे पूर्णपणे बघा. आता छान असं झालेलं आहे, हाताला लागत नाही. आपला कांची हलवा आहे ना आता कट करून घ्यायचा. इथे आहे ना बघा छान असा निघालेला आहे, चिकटलेला पण नाही आहे पूर्णपणे असा. इथे आपण आहे ना करारी हलवा कट करून घ्यायचा. छान असा बघा कट झालेला आहे पूर्णपणे. इथे पीसेस करायचं. तुम्हाला चौकोनी पाहिजे तर चौकोनी करा, गोल पाहिजे तर गोल करा. असे पीसेस केलेले आहे, हाताला लागत नाही. इथे आपला करारी हलवा झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.